मित्रांनो, आज आहे फाल्गुन वैद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज। आजच्याच दिवशी देहूच्या पवित्र भूमीतून जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते। मृत्यूवर विजय मिळवणारा हा महामानव। चला तर मग हा महामानवाची एक गोष्ट तुम्हाला आज सांगतो। तुम्ही कधी असं ऐकलंय का की कोणी आपल्या शेतातील पीक पाखरांना खाण्यासाठी सोडून दिलंय? पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं होतं। एकदा तुकोबारायांच्या शेतात ऊस आणि ज्वारीचं पीक जोमाने आलं होतं। गावकरी म्हणायचे, तुकोबा यंदा पीक चांगलं आलंय, राखण करा, नाहीतर पाखरं सगळं फस्त करतील। पण जेव्हा तुकोबाराय शेतावर जातात त्यांच्या हातात गोफण घेतलेली असते। पण जेव्हा पाखरांचा थवा शेतावर उतरला तेव्हा तुकोबारायांच्या मनात विचार आला, ही पाखरं कोणाची? देवाचीच ना। त्यांना भूक लागली असेल तर त्यांनी खायचं कुठं? त्यांनी हातातली गोफण टाकून दिली। ते पाखरांकडे बघून म्हणू लागले, या रे या, विठ्ठलाची पाखरं, विठ्ठलाचंच शेत, पोटभर खा। पाखरं निर्धास्तपणे पीक खाऊ लागली आणि तुकोबाराय लांबून हे बघत आनंदित होत होते। त्यांना प्रत्येक पाखरात विठ्ठल दिसत होता। गावकऱ्यांनी हे बघितलं तेव्हा त्यांना वाटलं तुकोबा वेडा झालाय। त्यांनी विचारलं, तुकोबा सगळं पीक गेलं, आता तुम्ही काय खाणार? तुकोबारायांनी शांतपणे उत्तर दिलं, ज्यांनी त्या पाखरांचं पोट भरलं तो माझा विठ्ठल माझंही सांभाळ करेल। मित्रांनो, ही गोष्ट शिकवते की खरी भक्ती फक्त मंदिरात नसते, तर ती प्रत्येक सजीवावरती प्रेम करण्यात असते। तुकोबारायांचं हे डबल इंजिन प्रेम आजही आपल्याला मनापासून शिकवतं। जे का रंजले गांजले म्हणत दिनदुबळ्यांची सेवा करा। अखंड वारकरी संप्रदाय आज देऊत नतमस्तक होतोय। तुकोबारायांचे विचार आजही आपल्याला जगण्याची डबल इंजिन ताकद देतात। तर बोला, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कमेंट मध्ये तुकोबा लिहायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।